अतिवृष्टीने महाराष्ट्रामध्ये काय वाट लावली आहे हे पाहायला केंद्र सरकारचं पथक राज्यामध्ये आलं। या पथकानं सोलापूर गाठलं। या पथकानं सोलापुरात रात्री शेताची आणि नुकसानीची पाहणी केली। रात्रीच्या काळोखामध्ये काहीही दिसत नसताना या पथकानं बॅटरी लावत पाहणी केली आहे। त्यावरून आज जोरदार टीका देखील होते आहे। पाहूयात या पथकानं शेतामध्ये रात्री पाहणी कशी केली त्याबद्दलचा हा एक रिपोर्ट। रात्रीच्या अंधारात केंद्राचं पथक शेतात, अंधारात लावली बॅटरी, केली नुकसानीची पाहणी। ना शेतकऱ्यांशी संवाद ना माध्यमांशी बातचीत। ठिकाण सोलापुरातलं मोहोळगाव। वेळ रात्री 8:30। मोहोळगावातल्या शेतात रात्रीच्या अंधारात अशी गर्दी झाली होती कारण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झालंय ते पाहायला केंद्र सरकारच्या पथकाला सव्वा महिन्यानं मुहूर्त मिळाला आणि केंद्राचं पथक रात्री शेतात पोहोचलं। सीना नदीच्या पुरामुळे सोलापुरातल्या शेतकऱ्यांचं काय नुकसान झालंय त्याची पाहणी करण्याची जबाबदारी या पथकावर होती। खरं तर केंद्रीय पथकाचा हा दौरा नियोजित होता, पण हे पथक पुण्याहून इतक्या उशिरा निघालं की रात्री कोळेगावात पोहोचायला अंधार झाला। बघा या पथकानं अंधारात शेतीची कशी पाहणी केली आहे। रात्रीचा काळा कुट्ट अंधार होता। या पथकात होते केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल, जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद। या पथकाबरोबर जे पोलीस आणि इतर प्रशासकीय कर्मचारी होते त्यांनी पाय उंच केले, हात उंचावले आणि हातातल्या बॅटऱ्या शक्य तेवढ्या उंच धरल्या। त्या बॅटरीच्या उजेडात केंद्रीय पथकानं शेत पाहिलं। उंचावलेल्या बॅटरीच्या उजेडात केंद्रीय पथकाला काय दिसलं ते त्यांनाच माहित। एका ठिकाणी उभं राहून त्यांनी शेतीतल्या नुकसानाची महिनाभरानं पाहणी केली। तिथे जेवढे शेतकरी उपस्थित होते त्यांना 4 प्रश्न विचारले आणि केंद्राच्या पथकाचा दौरा संपला। केंद्राच्या पथकानं गाड्या काढल्या आणि पुढच्या दौऱ्यावर निघून गेले। केंद्राच्या सदस्यांना गाडीत बसण्याआधी आम्ही गाठलं आणि विचारलं रात्रीच्या अंधारात शेतातलं काय नुकसान दिसलं। केंद्राचं जे पथक आहे ते सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे। हे केंद्रीय पथकाचे जे आहेत ते अधिकारी आहेत की जे पूरग्रस्त भागाची पाहणी करतात। या ठिकाणी जे आहे ते पूर आल्यामुळे केंद्राचं जे पथक आहे सर क्या 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 कहना चाहेंगे? नहीं, वी आर ऑलरेडी असेसिंग एंड देयर आफ्टर वी विल डू समथिंग। ओके, थैंक यू। सर कल रात के अंधेरे में भी आपने जो है कि किसानों के पास गए थे आप लोग? कुछ गांव को देख लिया था, देखा, उसका असेसमेंट करेंगे, रिकमेंड करेंगे जो भी होगा। सर रात के अंधेरे में कुछ दिखाई दिया था? हे केंद्राचं पथक आहे की जे केंद्राचं पथक साधारणतः रात्रीच्या अंधारात जे आहे ते गेलं होतं आणि मोबाईलच्या टॉर्च वरती त्यांनी पाहणी केली होती। आता काय पाहणी केली त्यावरती हे उत्तर देत नाहीत। अशा पद्धतीनं केंद्राचं जे पथक आहे ते सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जे आहे ते पाहणी करते। आभाळ कसं कोसळलं आणि कसं नुकसान झालं याच्या कहाण्या सांगायला शेतकरी केंद्राच्या पथकाची वाट पाहत होते, पण केंद्राचं पथक आलं, रात्रीच्या अंधारात नुकसानीची पाहणी करून निघून गेलं। इथं फक्त 2 मिनिटं रोडवर थांबूनच तसंच गेलेले आहेत। काय लोकांशी संवाद वगैरे साधला शेतकऱ्यांशी? नाहीत, काही साधले नाहीत। काय माहिती का कुणाचं काय नुकसान झालेलं आहे, कुणाचं काय नाही, काय माहिती पाणीच केलं नाही म्हणल्यानंतर आपल्याला काय समजणार आहे? आम्ही केलेलं आहे, पण शासकीय जे आम्हाला ग्रामनिधी ग्रामपंचायतकडनं जे ग्रामनिधी जे खर्च द्यायला पाहिजे दिलेलं नाही। शासनाकडनं जे काय खर्च आहे अजिबात आलेलं नाही। गोरगरिबीचं मुलाचं जे मेन दप्तर म्हणा, जे खुर्च्या म्हणा, जे कपाट आहे ते सगळं पूर्णपणे पाण्यात एवढ्या पाणी होते त्यांची समोर बघा। इथं 4 फूट पाणी खाली खड्ड्यात तुम्ही पाहू शकता। माध्यमाद्वारे 6 फूट पाणी 6 फूट पाणी होते। 6 फूट पाणी होता। मी या शालेय समितीचं व्यवस्थापन सदस्य आहे। आम्ही वारंवार जेवढा काढायचा मी प्रयत्न केले, पण पाण्याच्या अति जास्त आल्याने आम्ही आतमध्ये वस्तू काढू शकलेली नाही।
रात्रीच्या अंधारात शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्याची क्रूर चेष्टा का करता, असा उद्धव ठाकरेंचा सवाल आहे. आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरतंय, तुमच्याकडे येऊन गेलं नाही येईल कदाचित. आज पेपरमध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिजे, रात्रीचे टॉर्च करून पाहणी करतायत. आता केंद्राचं पथक आलंय, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्याचा अहवाल देणार आणि जिल्हा परिषदेला निवडणूक होती तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गोळी लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील. पण आत्ताचं जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना, दिवाळी गेली, आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं. हा, पैसे मिळणार कधी? केंद्राच्या पथकानं रात्री शेतात कसली पाहणी केली आणि त्यांना रात्री शेतातलं नुकसान कसं दिसलं, यावर सत्ताधारी म्हणतायत रात्री फिरले काय दिवसा फिरले काय, त्यांचं अभिनंदनच करायला हवं. केंद्रीय पथक आलं ना, केंद्रीय पथक पूर्ण दिवस फिरताय ना, आता रात्री फिरतात आहे का दिवस फिरताय, उलट त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे केंद्रीय पथकाचं की रात्री बेरात्री अपरात्री फिरून पूर्ण महाराष्ट्राचं A to Z केंद्रीय पथक त्या ठिकाणी निरीक्षण करत आहे. हे तर आनंदाची गोष्ट आहे. आता तुम्ही एकडे केंद्रीय पथक येत नाही म्हणून ओरडता, बिनकामाची टीका करता, अभ्यास नसलेली टीका करता आणि अभ्यास पूर्ण काम करण्याकरता केंद्रीय पथकाला त्यावर टीका करता. नाही, मला वाटतं त्यांच्याकडे असेल ना यंत्रणा, थोडे काळोखात जाऊन ते तसेच पाहणी करून येणार आहेत. आता त्यांचा रिपोर्ट आल्यावर त्यांनी पाहणी केली, खरी की खोटी येईल आपल्या समोर. पण लगेच आपण निगेटिव्ह अर्थानं पाहण्याची गरज नाही. पथक आलंय, त्यांनी मदत द्यावी आणि देतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. सोलापुरातल्या अतिवृष्टीमुळे 870 गावं बाधित झाली आहेत. जवळपास 4.5 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी जून पर्यंत तरी कर्जमाफी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. बळीराजा पुन्हा ताकदीनं उभं करायचं असेल तर त्याच्या व्यथा जाणून तरी घ्या. केंद्राच्या पथकानं रात्रीच्या अंधारात पाहणी केल्यानं शेतकऱ्याला उभारी मिळण्याऐवजी त्याची थट्टा होते का, याचा विचार सरकारनं गांभीर्यानं करायला हवा. सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.